नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये. जंतर मंतरवरचं आपण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पाहिलेलं आहे. एका अर्थाने सगळ्या जेनझी विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. पण हे सगळं झालेलं असताना सुद्धा आणखी अनेक गोष्टी या पडद्यामागे घडत आहेत. त्या म्हणजे अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जिथे ते आंदोलन झाली तिथे हे गुन्हे दाखल झाले होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पोलीस ज्या विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करतायत त्यांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे आणि त्यांचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड केलं जात आहे. पण ज्या पद्धतीने सरकारने मान्य केलं होतं की सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील किंवा गुन्हे दाखल केले जाणार नाही, ते वचन मात्र पाळलं जात नाहीये. आपण सध्या अशाच एका व्यक्तीशी बोलणार आहोत की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते या सगळ्या विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आपल्या सोबत सौम्य आहेत, ज्या सौम्या कोरडे, ज्या गेल्या अनेक काळापासून विद्यार्थी संघटनेचं काम करत आहेत. पुरोगामी विद्यार्थी संघटना, जी शेतकरी कामगार पक्षाची, त्याच्यामध्ये त्या काम करत आहेत आणि मुंबईमध्ये झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. सौम्या, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आम्हाला सुरुवातीला धन्यवाद. समजावून घ्यायचंय, आजची तुमची जी बैठक झाली मुंबईच्या कमिशनरांसोबत, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय? संपूर्ण देशामध्ये हे जे आंदोलन सुरू झालं होतं, यामुळे सुरू झालं होतं की पेपर फुटिंगमुळे 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आणि आपले प्राण गमावले. याबद्दल महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन होत होतं आणि मुंबईमध्ये पण होत होतं. तर यामध्ये स्पेसिफिकली मुंबईमध्ये 1500 मुलांवरती FIR या मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या आहेत आणि असं पहिल्यांदा झालंय. जनरली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे नोंदवले जात नाहीत. याबद्दलची आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे गुन्हे गृह विभागाने मागे घेतले पाहिजेत. तर याबद्दल काल आम्ही DGP सरांना भेटलो होतो. आज सकाळी आम्ही कमिशनर सरांना भेटलो. तर कमिशनर सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे नवीन नोटिसेस सर्व केल्या जाणार नाहीत किंवा पोलीस फोर्सफुली मुलांना बोलवू शकत नाही पोलीस स्टेशनला. आणि मुलांना जर डिजिटली नोटीस पाठवलेल्या असतील तर मुलं डिजिटली त्याचा रिप्लायही देऊ शकतात पोलिसांना. तर त्यांनी तशा पद्धतीने करावं. पण जो प्रकार केला जात होता मुंबईमध्ये की मुलांच्या ऍड्रेसेस वरती पोहोचणं किंवा लाईव्ह लोकेशन मागवणं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती आणि ते करण्यासाठी ते तयार आहेत. पण अजूनही म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बिहार मधल्या केसेस मागे घेतल्या आहेत, आसाममध्ये केसेस मागे घेतल्या आहेत. आज सुप्रीम कोर्टाने चांगला निर्णय दिला की या केसेस मागे घ्या म्हणून. आणि केंद्रामध्ये पण हा निर्णय झालेला आहे की राज्यांनी हे गुन्हे मागे घ्यावेत. तर या धर्तीवरती खरं तर महाराष्ट्रामध्येही आतापर्यंत नोटिफिकेशन काढून हे गुन्हे मागे घ्यायला पाहिजे होते. उशीर झालेला आहे. पण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. आम्ही याबद्दलचं पत्रही मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे, जे आपले गृहमंत्री, की लवकरात लवकर ह्या केसेस मागे घ्या जेणेकरून मुलांना भविष्यामध्ये ह्याचा त्रास होणार नाही. पण तुम्हाला काय अनुभव आला? म्हणजे आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले होते ज्याच्यामध्ये तुम्ही आंदोलन करायला जात होता तेव्हा तुम्हाला डिटेन केलं होतं. तुम्हाला आंदोलनस्थळी जाऊ दिलं नव्हतं. काय नेमकं वातावरण होतं? तुम्हाला काय पोलिसांकडनं सांगण्यात आलं होतं आणि कशा पद्धतीने नंतर हे गुन्हे दाखल झालेत? जसं मी म्हंटल, की हा पहिलाच अनुभव अशा पद्धतीचा पोलिसांचा बघायला मिळाला की इतक्या मोठ्या प्रमाणावरती केसेस फाईल केल्या गेल्या आणि ही दडपशाही आहे. हे दबाव तंत्रच बघायला मिळालं. म्हणजे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे पोलिसांचं काम असतं. पण आमचे जे राईट्स आहेत तेच कुठेतरी सप्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला. कारण 20 तारखेला हे आंदोलन मुंबईमध्ये 16 तारखेपासून सुरू झालं. 18 तारखेला ज्यावेळेस सोनम वांगचुक यांना दिल्लीमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी ज्यावेळेस आझाद मैदानच्या बाहेर विद्यार्थी जमले होते, त्यावेळेस त्यांना पोलिसांनी मॅनहँडल केलं. त्यावेळेस त्यांना डिटेन केलं गेलं आणि त्यांच्यावरती त्यावेळेस लाठ्यांनी काही मुलांना मारही बसला. शिवाय 20 तारखेला ज्यावेळेस आम्ही या आंदोलनाचा कॉल दिला होता, त्यावेळेस प्रत्येक ऍक्टिव्हिस्टच्या किंवा यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींच्या घरी जाऊन, ऑफिसेसमध्ये जाऊन पोलिसांनी त्यांना डिटेन केलं होतं. तर माझ्या घरी सकाळी 9 वाजता पोलीस आले. त्यांनी सांगितलं की स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही बोलवतो आहोत. पण कुठेतरी त्यांची भाषा कळत असल्यामुळे ते डिटेन करण्यासाठी आले होते हे मला कळलं. पण त्यांनी मग 2 नंतर मला नेलं आणि जवळपास 12 तास ताब्यात ठेवलं होतं. त्यावेळेस तर त्यांना प्रश्न मी विचारला की तुम्ही मला नोटीस देताय तर मला जाऊ द्या, त्या आंदोलन स्थळापर्यंत जाऊ द्या आणि मग तुम्ही
माझ्यावरती केस फाईल करा ना. तर आता तुम्ही बघितलं की मला नोटीस आली पोलिसांची. शनिवारी मला नोटीस आली. आता मुद्दा असा आहे की मला ही नोटीस त्यांनी पाठवली 20 तारखेसाठी. ज्या 20 तारखेला पोलिसांच्या 12 तास ताब्यात मी होती. जे आंदोलन आम्ही बोलवलं होतं तिथे तुम्ही मला पोचूच दिलं नाही. तुम्ही मला डिटेन करून ठेवलं 12 तास. मग तुम्ही मला नोटीस का पाठवली आंदोलनस्थळी असल्याची? हा प्रश्न आहे. माझी नोटीस जर इथे दाखवता आली असती तर माझ्याकडे नाहीये ती, घरी आहे. पण त्या म्हणजे नोटीस मध्ये आपण मी शिवाजी पार्कला उपस्थित होते असं त्या नोटीस मध्ये लिहिलंय. तर हे म्हणजे कुठेतरी पोलिसांना एक मोकळं वातावरण होतं का विद्यार्थ्यांवरती केसेस फाईल करण्याचं, असा प्रश्न पडतो. आणि हे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, शांततापूर्वक आंदोलन होतं ते चढवण्याचा प्रयत्न हा केला गेला. आणि हे चांगलं चिन्ह नाही लोकशाहीसाठी. बरोबर. तुम्ही म्हणालात की 1500 विद्यार्थी असतात की त्यांच्यावर ह्या केसेस दाखल झालेल्या आहेत सध्या, बरोबर? हां. तर मग होय. ही कोण विद्यार्थी आहेत? म्हणजे आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी की रँडम मुलांवर केसेस दाखल झालेल्या आहेत त्या? तर मुंबईमध्ये ज्यावेळेस मुलं आंदोलनाला जायची त्यावेळेस त्यांना ताब्यात घेतलं जायचं पोलिसांच्या व्हॅन्स मधून. यांचे व्हिडिओज बघितले असतील. आणि ते ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला ठेवलं जायचं वेगवेगळ्या. सायन पोलीस स्टेशन, दादर पोलीस स्टेशन, माहीम पोलीस स्टेशन. आणि या मुलांना 8 वाजता, 8:30 वाजता, 9 वाजता सोडलं जायचं डिटेन केल्यानंतर. यावेळेस पोलीस त्यांचे डिटेल्स घ्यायचे, त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर. आणि मुलं पण ते दबावाखाली येऊन त्यांचे डिटेल्स द्यायचे. मग हे डिटेल्स एकत्र घेतल्यानंतर पोलीस त्या नावाच्या आणि नंबरच्या नोटिसेस पोलिसांनी सगळ्यात आधी 20 तारखेला रात्री 3 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मुलांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्या. म्हणजे नाव, साम्या कोरडे आणि नंबर एवढ्या सकट. आणि मग तिकडे गेल्यानंतर पूर्ण आधार कार्ड आणि पत्ता यासोबत त्यांनी हे सगळं पुढे प्रोसीड केलं. तर अशा पद्धतीने हे पाठवलं. काही FIR मध्ये तर एका FIR मध्ये जर 40 नावं असतील तर त्याच्या पुढे अन्य 30 ते 40 विद्यार्थी असाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे व्हिडिओ मधून आयडेंटिफाय होतील किंवा अशा पद्धतीच्या मुलांना सुद्धा नोटिसेस जाण्याची शक्यता आहे. पण आता ही जी मुलं आहेत खरं तर ती काही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही आहेत किंवा कुठल्या सामाजिक चळवळीत काम करत नाहीत. ती या प्रोटेस्टला समर्थन देण्यासाठी आलेली होती. त्यांच्या भविष्याचा आता खरं तर प्रश्न आहे. कारण अशा संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर मग नोकरीचा प्रश्न आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायचा प्रश्न आहे, पासपोर्ट मिळण्याचा प्रश्न आहे. आता कशा पद्धतीने या मुलांना हे सगळं फेस करावं लागतंय? तुम्ही कुठल्या विद्यार्थ्यांशी बोललात का? त्यांचं काय म्हणणं आहे? ते हे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? ह्या आंदोलनामध्ये सामील झालेले हे सर्वसामान्य विद्यार्थी होते. मुंबईच्या कॉलेजेसमध्ये शिकणारे, किंवा मास्टर्स करत असणारे, किंवा सर्वसामान्य विद्यार्थी जे साधं शिक्षण घेत आहेत. म्हणजे 11वी पासूनचे ते काही, म्हणजे 16 वर्षापासूनची मुलं ह्यात सामील होती. आणि ही इनोसेंट मुलं आहेत ना, ही निरागस मुलं आहेत. त्यांच्यावरती तुम्ही केसेस दाखल केली. आता ही मुलं प्रश्न पण कशासाठी विचारत होती की नीट सारख्या परीक्षेचे पेपर लीक होत आहेत. तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये MPSCचे पेपर लीक झालेले आहेत, TETचा पेपर लीक झालाय. आता परत एकदा MPSCची जी पोट परीक्षा आहे, औषध आणि त्या संबंधीचे, त्याचा पेपर लीक झालेला आहे. आता CETचा घोटाळा सकाळी बाहेर आलेला तुम्ही बघितला असेल. तर एकूणच संभ्रम असलेलं वातावरण विद्यार्थ्यांसाठी आहे. मुलं आयसोलेशन मध्ये जात आहेत. अशी एज्युकेशन सिस्टीम आपल्याकडे आहे की 20 मुलांना आयसोलेशन मध्ये जाऊन सुसाईड करावं लागतं. आणि हे ज्यावेळेस असतं त्यावेळेस कुठे ना कुठे मानसिक आरोग्यावरती मुलांचा परिणाम होतो. फक्त मानसिक नाही तर कुठे ना कुठे ही भावना आहे की मी ज्या देशात राहते त्या देशातला शिक्षणाचा स्तर हा उंचावला गेला पाहिजे. आणि या देशाची एक नागरिक म्हणून, एक विद्यार्थिनी म्हणून जर मला हे वाटत असेल की माझ्या देशातला शिक्षणाचा स्तर हा उंचावला गेला पाहिजे आणि त्यासाठी जर मी आंदोलनाला येत असेल, माझ्या मंत्र्यांना, मी निवडून दिलेल्या माणसांना प्रश्न विचारत असेल, तर हे चूक आहे का? हा प्रश्न आहे. तर त्यामुळे ह्या आंदोलनाला आलेले विद्यार्थी हे सर्वसामान्य विद्यार्थी होते आणि त्यांचं ऐकून घेणं हे सरकारचं काम होतं. कारण आम्ही अकाउंटेबिलिटी विचारलं. त्यांना अशा पद्धतीने आंदोलनच करून न देणं हे चुकीचं होतं. कारण हा फंडामेंटल राईट आहे आमचा.
आणि तुम्ही जसं विचारलं की ह्या एफ-आय-आरचा काय इम्पॅक्ट होतील, तर इम्पॅक्ट असे आहेत की काही वेळा काही विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यात त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, हा रेकॉर्ड दिसू शकतो. काही वेळा MNCs मध्ये नॉन क्रिमिनल रेकॉर्ड दाखवावा लागतो, त्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा परदेशामध्ये काहींना शिक्षणासाठी जायचं असेल तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर एकीकडे विद्यार्थ्यांसाठी चांगलं शैक्षणिक वातावरण देऊ शकत नाही नसाल तर ते इन्स्टिट्यूशनल फेलियर आहे. आणि ह्याबद्दल ज्यावेळेस विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावरती केसेस फाईल करून त्यांचं भविष्य सुद्धा संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर हे सुद्धा इन्स्टिट्यूशनल फेलियरच आहे. आणि हे करू नये, विद्यार्थ्यांसाठी चांगलं वातावरण निर्माण केलं जावं, हेच एखाद्या राज्याचं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं गोल असलं पाहिजे आणि त्या दिशेने पावलं टाकली गेली पाहिजेत, ही आमची मागणी. निश्चित. आपण बघितलं तर खरं तर बिहार मधल्या केसेस मागे घेतल्या, राजस्थान मधल्या सुद्धा मागे घेण्यात आलेल्या आहेत. नोटिफिकेशन काढण्यात आलं, पण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही नोटिफिकेशन अद्याप तरी काढण्यात आलेलं नाहीये. अर्थात तुम्हाला आता आयुक्तांनी एक आश्वासन दिलेलं आहे की ते कुठल्या मुलांवर गुन्हे दाखल करणार नाहीत याच्या पुढे आणि कदाचित चौकशीला सुद्धा बोलवणार नाहीत. पण तुम्हाला असं वाटतं की असं नोटिफिकेशन काढलं पाहिजे आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे ते सरसकट गुन्हे मागे घेतले पाहिजे, त्याच्यासाठी सरकार कुठेतरी मागे पडतंय? आपला महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे असं आपण नेहमी म्हणतो. हे एक पुरोगामी राज्य आहे असं आपण म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांनीच हा विचार दिलेला आहे की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असलं पाहिजे. आणि मग संविधानामध्ये कुठेतरी ह्याच विचारांमधून फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची गोष्ट आपण राईट टू एज्युकेशन सारख्या गोष्टींमधून करतो. आणि ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये आपले विद्यार्थी आंदोलन करतात, त्यांच्यावरती केसेस होतात, तर सगळ्यात पहिलं तातडीने शासनाने ह्या केसेस काढून टाकल्या पाहिजेत. अजूनही उशीर झालेला नाहीये. लवकरात लवकर हा निर्णय गृह विभाग घेऊ शकतो आणि आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लवकरात लवकर ह्या केसेस मागे घेतल्या जातील. कारण जसं मी सांगितलं की बिहार असेल, आसाम असेल, इथे हे झालेलं आहे. आणि ज्यावेळेस 25 तारखेला ज्यावेळेस हे आंदोलन स्थगित केलं होतं दिल्लीमध्ये, त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं होतं, JP नड्डा यांच्यासोबत जी मीटिंग झाली होती त्यामध्ये, की जिथे जिथे भाजपचं सरकार आहे त्या त्या राज्यांमध्ये सुद्धा आम्ही ह्या गाईडलाईन्स देऊन की तिकडच्या केसेस या मागे घ्या. तर महाराष्ट्रामध्ये जर हा निर्णय लवकर नोटिफिकेशन काढलं गेलं तर चार्जशीट फाईल न करताच या FIRs रद्द होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे आणि लवकर घेतला पाहिजे. नाही तर विद्यार्थ्यांमध्ये अजून संताप होऊ शकतो आणि परत यासाठी आंदोलन केलं जावं अशी भावनाही तयार होऊ येस, शकते. येस. तर मी तेच म्हणत होतो की आता तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, तुम्ही मुलांशी बोलता आहात. तर त्या मुलांना काय फेस करावं लागतं? त्यांनी काही सांगितलं आहे का? आणि पुढे तुम्ही आता काय करणार आहात? म्हणजे याच्यामध्ये काही पाऊल उचलणार आहात? अर्थात आश्वासन तर मिळालंय, पण ते फुलफिल कधी होतं हे पण पाहावं लागेल. तर पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? निश्चित जसं मी सांगितलं की कमिशनर सर जे आहेत मुंबईचे, त्यांच्याकडून या प्रोसिजर मध्ये कोणताही त्रास विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही असं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे, जे पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. तर आज आम्ही बघू की मुलं आज काय रिस्पॉन्स आहे, मुलांकडून आम्हाला काही फोन येत आहेत का याबद्दलचे, की जे बोलले तसं होतंय का. नाहीतर आम्ही परत त्यांच्याशी डायलॉग करू. आणि जसं मी सांगितलं की गृह विभागाने ह्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत, हीच मागणी असणार, कारण अल्टिमेट डिसिजन हा त्यांचा आहे. आणि जर तसं नाही झालं तर विद्यार्थ्यांना परत एकत्र यावं लागेल आणि ह्यासाठीच एकत्र यावं लागेल, आंदोलन करावं लागेल आणि ही भावना तयार होईल. आताच त्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. आणि जर आता राजीनामा दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे काय, तर मला असं वाटतं की एका मोठ्या बदलाप्रतीच हे एक छोटं स्टेप आहे आणि पहिली विक्ट्री आहे जे जे राजीनामा घेतलेला आहे. कारण आमच्या पिढीने सुरू केलेलं हे पहिलंच आंदोलन होतं आणि त्याला मिळालेला हा विजय आहे. इथून पुढे अनेक प्रश्न आहेत ज्यावरती आम्ही विचार करू, एकत्र येऊ आणि निर्णय घेऊ. निश्चित सौम्य, तुम्ही खरं तर वेळ काढलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात आणि या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवल्या, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि बघूयात खरं तर की सरकार यामध्ये आता काय पावलं उचलते आणि ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेत ते खरंच मागे घेतले जात आहेत. तर त्यामुळे सौम्य यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर आज त्यांची आयुक्तांसोबत बैठक सुद्धा झाली. त्यांनी त्यांना आश्वासन दिलंय की ते हे गुन्हे मागे घेतील.
पण अर्थात हे जे सगळे विद्यार्थी होते ते कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही संघटनेशी सहभागी नव्हते. ते या उत्स्फूर्तपणे या सगळ्या कॉजसाठी मैदानामध्ये उतरले होते, आंदोलन केले होते आणि अशा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्या भविष्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे बघावं लागेल की आता हे खरंच गुन्हे मागे घेतले जातात कारण बिहार आणि इतर राज्यांमध्ये नोटिफिकेशन काढून सगळे गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं पाऊल उचललं जातंय का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.